नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये गुळाचा जो वापर आहे तो का करायला पाहिजे, गुळाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात आणि गुळाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले घटक मिळतात, तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा। मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला गुळामध्ये कुठले घटक पाहायला मिळतात। तर यामध्ये मित्रांनो आपल्याला गुळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे घटक आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये मित्रांनो आपल्याला गुळामध्ये कॅल्शियम जे आहे तर ते प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये साधारणतः 40 ते 100 मिलीग्रॅम या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते। मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये गुळाचा वापर केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात। मित्रांनो, गुळाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल तर ती कमजोरी दूर करण्यासाठी या गुळाचा महत्त्वपूर्ण फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो। मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कमजोरी असेल, मरगळ असेल तर त्या ठिकाणी गुळाचा वापर केल्यानंतर यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हळूहळू ऊर्जा तयार करण्यासाठी या गुळाचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता किंवा मरगळ त्या ठिकाणी जाणवत असेल तर अशा पशूंमध्ये आपण या गुळाचा आपल्या पशूंना उपयोग करू शकतो। त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपण गुळाचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये या गुळामध्ये जे काही फायबर दिलेले आहे तर त्यामुळे आपल्या पशूंना त्यांची जे पचन आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पचनासंबंधित कुठल्याही समस्या त्या ठिकाणी येत असतील तर अशा ठिकाणी सुद्धा आपण या गुळाचा वापर करून आपल्या पशूंना त्यांच्या पचनाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या ठीक करण्यासाठी या गुळाचा आपण फायदा घेऊ शकतो। त्यासोबतच मित्रांनो, गुळाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती वाढवण्यासाठी गुळाचा महत्त्वपूर्ण फायदा आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, या गुळामध्ये जे लोह असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल तर यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा होतो। आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या वारंवार आजारी पडण्याच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी देखील या गुळाचा अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो। तसेच मित्रांनो, या गुळाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची रक्ताची कमतरता झालेली असेल तर ती भरून काढण्यासाठी आपल्या पशूंचा एचबी सुधारण्यासाठी देखील गुळाचा महत्त्वपूर्ण फायदा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यासोबतच मित्रांनो, गुळाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या रक्ताची जी शुद्धी आहे तर ती करण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो। तसेच मित्रांनो, गुळामध्ये जे काही कॅल्शियम दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंची हाडे जी आहेत तर ती मजबूत करण्यासाठी देखील गुळाचा महत्त्वपूर्ण फायदा आपल्याला पाहायला मिळतो। तसेच मित्रांनो, गुळाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या यकृतामध्ये कुठलेही जर विषारी पदार्थ असतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठी देखील गुळाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, यांसारखे फायदे आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तसेच मित्रांनो, आपण गुळाचा वापर हा आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण त्यांचे जंत निर्मूलन करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो। मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनाचे गोळ्या असतील, औषध असतील त्यांचा जर वापर करणार असाल तर आपल्या पशूंना आदल्या दिवशी संध्याकाळी आपण या जर गुळाचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये या जंत निर्मूलनाचे खूपच सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात। मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये गुळाचा वापर हा कधी करायला पाहिजे आणि या गुळाचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कसा द्यायला पाहिजे। तर यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंना ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल, थकवा आलेला असेल, मरगळ आलेली असेल तर अशा स्थितीमध्ये आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी या गुळाचा आपण त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो। त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पचन संस्थेसंबंधित कुठल्याही समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या गुळाचा वापर करून आपल्या पशूंच्या पचन संस्थेला चालना देण्यासाठी
या गुळाचा आपण फायदा घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये गुळाचा जो काही वापर आहे तर तो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम असेल, लोह असेल, मॅग्नेशियम असेल यांसारख्या घटकांची जर त्या ठिकाणी कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंना गुळाचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हे जे काही मिनरल्सची त्या ठिकाणी कमतरता आलेली आहे तर ती भरून काढण्यासाठी आपण गुळाचा फायदा आपल्या पशूंना देऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील गुळाचा वापर करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी देखील आपल्याला चांगले फायदे हे पाहायला मिळतात. तसंच मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पशूंना त्यांच्या शरीराला गरमी तयार करण्यासाठी देखील आपण गुळाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये जर जास्त वेत झालेले पशु असतील तर त्यांना जर त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवत असेल, त्यांना त्यांचे पचन जर व्यवस्थित होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गुळाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये आलेली कमतरता भरून काढण्यासाठी, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी देखील आपण त्या पशूंना गुळाचा वापर करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल किंवा आपले पशु खूप दिवसांपासून त्या ठिकाणी आजारी असतील तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या गुळाचा जर वापर केला तर मित्रांनो, आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये जो काही थकवा आलेला आहे किंवा त्यांच्या शरीरावरती जो काही स्ट्रेस आलेला आहे किंवा त्यांच्या शरीराला जी काही ऊर्जा पाहिजे तर ती देण्यासाठी देखील आपण आपल्या पशूंमध्ये गुळाचा जर त्या ठिकाणी वापर केला तरीही मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंना या आजारामधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी निश्चितच चांगले असे फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या या पशूंमध्ये गुळाचा जो काही डोस आहे तो कशा प्रकारे द्यायला पाहिजे. मित्रांनो, आपण गुळाचा वापर हा आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपले दूध देणारे पशु असतील, आपले गाभण पशु असतील, आपले लहान पशु असतील, आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, आपल्या कालवडी असतील, तर या सर्व पशूंमध्ये गुळाचा जो काही वापर आहे तो अगदीच सेफ आहे. यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो काही साईड इफेक्ट आहे तर तो त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. फक्त आपण जर जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गुळ दिला तर काही ठिकाणी मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा खाण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, याचा जो डोस देताना आपण आपले जर मोठे पशु असतील तर त्यामध्ये साधारणतः आपण 50 ते 100 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे 10 ते 15 दिवस आपण या गुळाचा आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या रेडींमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारची गरज त्या ठिकाणी गुळाची असेल तर त्या ठिकाणी आपण 20 ते 30 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंमध्ये गुळाचा वापर करू शकतो. तसेच मित्रांनो, आपण जर आपल्या शेळींमध्ये किंवा मेंढींमध्ये गुळाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण 5 ते 10 ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे 10 ते 15 दिवस गुळाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये गुळाचा वापर केल्यावर आपल्याला कुठले फायदे होतात, कुठल्या स्थितीमध्ये आपण गुळाचा वापर करायला पाहिजे आणि आपण त्याचा डोस किती व कसा द्यायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.